आता लय अवघड जाणार आहे. अवघड जाणार, अवघड झालंच म्हणा. बहादूरगड. हो, बहादूरगड. एव्हाना फौज पोचली देखील असेल बहादूरगडावर. आणि त्या बहादूरगडावरच ते जखमी लांडग ते झडप घालणार आपल्या युवराजांवर. हो तर त्याला आयती संधीच मिळाली. दिलेर खान सुद्धा किती हुशार. बरोबर अशा ठिकाणी घेऊन गेला की आपण कितीही प्रयत्न केला तरी शक्य नाही. अगदी खरं बोललात पंत. त्या बहादूरगडाच्या एका बाजूला वाहती भीमा नदी, जी राखणदार आहे गडाची, आणि चौबाजूनी मजबूत तटबंदी. गड किती मोठा, 700-800 बिघ्यात गड आहे. गडावर वस्ती मोठी, सैनिक फौजा जास्त. आणि हंबीरराव, गडावरती तो पेडगावचा शहाणा. होय. त्याला पेडगावचा शहाणा बनवला आम्हीच. महाराजांनी लय जबराट हात दाखवला त्याला. अरे एवढी मोठी तटबंदी, एवढं सैनिक, तरी बी 1 कोटीचा खजिना आणि 200 आरबी घोडं आणलं छापा मारून. कठीणच होत ते. तर सुरुवातीला 2000ची फौज घुसवली आम्ही किल्ल्यात. बहादूर खानानं बघितलं फौज येते येऊ द्या म्हणला. जशी किल्ल्यात घुसली तसा केला त्यानं हल्ला केल्याबरोबर आपली फौज बिथारली, पळायला लागली. त्याच्या फौजेसह बहादूर खान लागला माग. यो धावतोय आपल्या माग, आपली फौज पुढं, त्याची फौज माग. लागला पाठलाग कराया. आता आपली फौज एवढी हुशार, ती लांब धुमचकाट एक गावाना, तरी बी हे येड धावतय आपल्या फौजाच्या माग, तांगडवतय आपल्या फौजला. अशा वेळेला नेमकं आपली खरी फौज घेऊन दबा धरून बसलेलं महाराज उठलं आणि 7-8 हजाराची फौज घेऊन घुसलं की किल्ल्यात कोणच नसणार त्यावेळी. तर निस्ते बायकानी पोरं घाबरली, इकडं तिकडं पळायला लागली. महाराजांनी 1 कोटीचा खजिना, हिरं माणकं, पाचू आणि 200 जातिवंत आरबी घोडं घेऊन गेलं निघून. आणि मग हे आलं त्वऱ्यात बहादूर खान. फक्त इथं काय त्याचे दात त्याच्याच रडता येईना आणि बोंब मारता येईना. महाराजांनी हात दाखवला म्हणल्यावर लय कावला. असं तेव्हापासून त्याला पेडगावचे शहाणे म्हणायला लागले सगळेजण. पण तोच शहाणा आता आपल्याशी मात्र वेड्यासारखा वागणार. स्वराज्याचे युवराज आता त्याच्या गडात आहेत. आमचं काळीज आता त्याच्या हातात आहे. आपण पुण्यांदा हात दाखवू त्याला. पण आता फार विचार करून पाऊल टाकायला हवं. तो औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. त्या औरंगजेबाचे सगळे गुण त्याच्याही अंगी उतरले. वय महाराज, लय उलट्या काळजाचा आहे त्यो. पुऱ्या भीमतडीवर त्याची दहशत आहे. अहो, बहादूरगड त्याच्या नुसत्या नजरेच्या धाकात आहे. म्हणजे आता तो शंभूराजेंनाही पाण्यात बघणार. आता आणखीन काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. शंभूराजेंचं हे धाडस अंगाशी तर येणार नाही ना. त्यात त्यानं तुम्हाला मिठाई पाठवली, पाठवू दे. आपण त्याचं तोंड कडू करू. हो महाराज, आपण मनात आणलं तर कठीण नाहीये. जगदंब, बहादूरगड आता काय बहादुरी दाखवणार कोणास ठाऊक. रूखे हुए होठों से अक्सर होती है मीठी बातें. प्यास मिट जाए तो अल्फाज और इंसान बदल जाया करते हैं. अलेफ, अलेफ,
अरे कहाँ गए? अरे जाओ भाई, हमारी हूर परियों को बुला लाओ। उनसे कहो कि बहादुर खां उनसे मिलने बेताब है। महफिलें सजाओ। आज घुंघरू कौन पहनने वाली है? शोला या शबनम? राधा या रमैया? जाओ बुलाओ। जी हुजूर। सलाम हुजूर। हाँ? कौन? तुम्हारी जुर्रत कैसे हुए अब यहाँ आने की? तुम्हें दिखाई नहीं देता? हम ऐश के मिजाज में हैं। हूर परियां आने वाली है। जाओ यहाँ से। बहुत अहम खबर है। दिलेर खान के साथ शंभू राजे मराठाओं के शहजादे बहादुरगढ़ में तशरीफ ला रहे हैं। कौन? शंभू राजे? वो बागी काफर शिवाजी की औलाद? जी हुजूर। आने दो उस बेमुरव्वत को। उसके वालिद ने हमारी बड़ी बेइज्जती की थी, परेशान किया था। बादशाह सलामत के आगे हमारी नानजी करने की कोई कसर नहीं छोड़ी थी। ए शिवाजी, तूने मेरी बेइज्जती की थी ना, उसका गिन गिन के बदला लूंगा। तेरा बेटा तेरे बदसलूकी का कर्ज उतारेगा, समझा? जी हुजूर। बख्शूंगा नहीं। अरे हूर परियों को बोलो कि बहादुर खान को जन्नत की सैर कराए। गुसल खाने के हौज इत्र से भर दो, रंगीन फव्वारे खोल दो। हम आ रहे हैं। भवानी बाळा, काय झालं? हा, हे बघा चिवताई, सुनबाई, सुनबाई, धारात्य. काय व का रडत्यात? बघ ना ग, भवानीबाई थांबतच नाहीयेत रडायच्या. हातापाव तर खेळत होत्या. पोटात दुखत असेल. अरे देवा, हिरदाळल्यासारख्या रडतायत. रेच भरला असेल. पोटात दुखतंय बाळाच्या. काय झालं? हो, काय रडतात एवढ्या भवानीबाई? मातोश्री थांबतच नाहीयेत त्या रडायच्या. धाराव, तुम्ही मीठ मोहरी घेऊन या, जा पटकन. जी. किडूक मिडूक कुठे चावलं तर नाही ना? नाहीतर एवढ्या रडायच्या नाहीत त्या. भवानीबाई, हुजूर, 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 हुजूर। हाँ, कहो मुल्ला अहमद, क्या कहा खान साहब ने? हुजूर, हुजूर, खान साहब को तो खबर दी है, लेकिन उनके साथ मेरी मुलाकात नहीं हुई। मुलाकात नहीं हुई? मुलाकात नहीं का मतलब क्या है? उनका नौकर यही कहता रहा कि खान साहब अभी तशरीफ लाएंगे, अभी तशरीफ लाएंगे, लेकिन वो आए ही नहीं। उफ, तो मसला क्या है? शंभू राजे की पालकी किले के दरवाजे में पहुंच जाएगी। अगर बहादुर खान वक्त पर पहुंच जाते तो हम जो ये राजनीति खेल रहे हैं ना, हम कामयाब हो जाते। लेकिन बहादुर खान समझते ही नहीं है। क्या करे हुजूर? ऐसी कौन सी मसरूफियत है उनको जो उनको यहाँ आने का वक्त नहीं मिल रहा है? कैसे हुजूर? उनका मुलाजिम कह रहा था कि खान साहब गुसल खाने में है। गुसल खाने में? हुजूर, वो ये भी कह रहा था कि खान साहब एक बार गुसल खाने में गए तो जल्द वापिस नहीं आते, नहाते ही रहते। उनके आसपास सीतर के हौज और रंगीन फव्वारे, और इतना ही नहीं हुजूर, और हुस्न की परियां उनके साथ रहती है। अब बताइए वो जल्दी वापस कैसे आएंगे? लेकिन मुल्ला, जन्नत की मौज को छोड़ के भला कोई वापस आएगा? उनके आने का कोई वक्त नहीं। बहादुर खान को समझना चाहिए था, कम से कम हमारे लिए मुल्ला। लेकिन अब आइए 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 शंभू राजे, आइए। काय हे? आमच्या स्वागतासाठी कोणीच नाही? बहादूर खानाला कळवलं नव्हतं मराठ्यांचे युवराज येत आहेत म्हणून? जी युवराज, बहादुर खान को बता दिया गया है, वो आते ही होंगे। बहुत अच्छी तरह से आपका इस्तकबाल होगा। पण कधी? केव्हाचे तिष्ठत थांबलो होतो आम्ही।
भीमा नदीच्या तीरावर सुद्धा एक प्रहर थांबलो. गडाच्या दरवाजातही कुठलीच तयारी दिसली नाही. अशा पद्धतीनं मान मरातब ठेवला जाणाऱ्या आमचा बहादूर गडावर नहीं नहीं युवराज, ऐसी कोई बात नहीं है. काय समजायचं आम्ही की आल्या पावली माघारी फिर. आप नाराज मत होइए युवराज. बहादुर खान एक अच्छे अखलाक का इंसान है. वो तो कोई पुरानी बात उसके दिमाग में घूम रही है. वही जब आपके वालिद ने उसको बुरी तरह से शिकस्त दी थी, बस ऐसा ही कुछ है. आप कहना क्या चाहते हैं? नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है युवराज. वो क्या है ना, थोड़े मनमोजी किस्म का इंसान है वो, और थोड़ा अय्याश भी है. लेकिन वो आएगा जरूर, आप इत्मीनान रखिए. और अगर वो नहीं भी आया तो क्या है, हम हैं ना आपका इस्तकबाल करने के लिए. बस खान साहब, हम समझ गए. आता कुणाही ऐऱ्या गैऱ्याची वाट बघत आम्ही तिष्ठत बसणार नाही. राज, तुम्हाला जसं जमेल तसं करा. आमचा मान मरातब कसा राखायचा ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आओ मुल्ला, शराब पियोगे? नहीं हुजूर, नहीं. बात ऐसी है कि आप बादशाह आलमगीर के दूध भाई हैं, तो आपके सामने शराब नहीं 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 हुजूर. अच्छा, एक बात समझ में नहीं आई मुल्ला. हुजूर, ये दिलेर खान संभा की इतनी खुशामद क्यों कर रहा है? हुजूर, दिलेर खान जी मौके की तलाश में हैं. अच्छा, जी. तो काफिर को मारने के लिए मौके की तलाश कर रहे हैं. बिल्कुल बिल्कुल वही होना चाहिए. है तो दिलेर खान किसका इंतजार कर रहा है? मैं तो उसे खत्म कर दूंगा. मैं भी वही चाहता हूँ हुजूर. हाँ? उस काफिर के वालिद शिवाजी ने बड़ा नुकसान किया था हमारा. मेरा खजाना लूट लिया. मेरे 200 अरबी घोड़े हड़प लिए थे उसने. या अल्लाह, फिर आपको बहुत तकलीफ हुई होगी. तकलीफ? इंतकाम की आग में जल रहा हूं मैं. लेकिन अल्लाह बड़ा मेहरबान है. उसने बड़ा रहम किया है मुझ पर. वो कैसे? शिवाजी ने मेरा सब कुछ लूट लिया, शौहरत, दौलत, इज्जत. पर अल्लाह बड़ा मेहरबान है. जितना उसने हड़प लिया था ना, उससे 100 गुना ज्यादा लौटाया है. हुजूर, मैं कुछ समझा नहीं. ऊपर वाले ने उसकी औलाद संभा को मेरे पास भेजा. शिवाजी का सबसे बड़ा खजाना. खेल खत्म. मैं संभा को खत्म कर दूंगा. तो आप दिलेर खान को भी मार दे देंगे? मैं संभा को मारना चाहता हूँ. यदि आप संभा को मार देते हैं तो आप सुरमा बन जाओगे. मुझे तो लगता है बादशाह आलमगीर आपको दक्षिण के सूबेदार भी बना देंगे. हाँ? बस अल्लाह की मेहरबानी है. ज्योताजी, जी अक्का साहेब. दादासाहेब अजून आले नाहीत. जरा बघून येतोस? जी. कुठे गेला होता? गडावर रपेट मारून आलो. दादासाहेब, मग सांगून जायचं ना. अक्कासाहेब और रायप्पा घोड्याचा खरारा करत होता. आम्हाला राहवलं नाही, घेतली झेप. बर, गड खूप मोठा आहे ना? तटबंदी सुद्धा भक्कम आहे. मराठा सरदारांची घरही आहेत इथं. त्यांच्या पागा आहेत.
हो, येताना बरेच जण दिसले. मुजरे झडत होते. आता त्यांच्याशी आपली ओळख होईल. म्हणजे दिलेर खानाच्या तळावर जे साध्य झालं नसतं ते बहादूरगडावर आल्यामुळे साध्य होईल. म्हणून तर आम्ही तयार झालो बहादूरगडावर यायला. दादासाहेब, खूप लांब आलो आपण. जवळ आलोय. ध्येयाच्या. म्हणजे अक्कासाहेब, इथून आमचं उत्तर दिग्विजयाचं ध्येय जवळ आहे. हा बहादूरगड म्हणजे मचाण आहे आमच्यासाठी. वर बसायचं आणि मोगली श्वापदांवर पाळत ठेवायची. ते खरं असेल, पण शत्रूच्या मुलखात खूप आतपर्यंत आलात तुम्ही दादासाहेब. जुना शौक आहे आमचा अक्कासाहेब. तुमचा शौक आहे, मान्य आहे आम्हाला. पण कधी इतरांच्या मनाचा विचार केला? आम्ही फक्त स्वराज्याचा विचार केलाय. कसं आहे अक्कासाहेब, नांगराचा फाळ जेवढा जमिनीत खोल जातो तेवढी मोठी ढेकळं बाहेर येतात. बहादूर खान आणि दिलेर खान ही दोन मोठी ढेकळं बाजूला केली की आम्हाला शहजाद्यापर्यंत पोहोचता येईल. दादासाहेब, तुमचं धाडस मोठं. अक्कासाहेब, अहो आमचं कसलं धाडस. आपल्या आबासाहेबांना आठवा. तुम्हाला जाणवेल त्यांच्या समोर आम्ही काहीच नाही. अक्कासाहेब, आमचे आबासाहेब कायम धाडस करत राहिले. आणि आता आमच्या पाठचा भाऊ सुद्धा तेच धाडस करतोय. खूप अभिमान आहे. पण फसगत झाली तर कसं होईल? अक्कासाहेब, नका चिंता करू. कशी चिंता करू नका? या विचारांनी आमचं मन सैरभैर होतंय. अक्कासाहेब, अहो जागा बदलली म्हणून तसं वाटत असेल. कट्यार आहे तुमच्याकडे? कट्यार? हत्यार जवळ असलं की माणसाची हिंमत आणि धाडस दोन्ही वाढतं. असू दे. संभा को रहने के लिए जो महल दिया है वो किस तरफ है? हुजूर, भीमा नदी के तीर की तरफ. और संभाजी को वो पसंद आ गया. उस महल पे ठीक तरह से नजर रखी जा रही है ना? जी बिल्कुल बिल्कुल. आपके हुक्म के मुताबिक सब कुछ इंतजाम किया गया. अब फिक्र की कोई बात नहीं है. और उसकी फौज? वही पूछने में आया था. उस काफिर की फौज को दूर रखना. संभाजी की नजर से घुड़सवारों को भी दूर रखना. जी बिल्कुल हुजूर. आपके हुक्म के मुताबिक सब कुछ हो जाएगा. मुल्ला, जी हुजूर. हम आपसे एक मशवरा करना चाहते हैं. सहनसीब सहनसीब. हम संभा को दावत देना चाहते हैं. आला दावत. हुजूर, अभी तो आपने कहा कि आप संभा को खत्म कर देंगे. अब ये दावत? आला दावत. लोगों को दिखेगी दावत और हम देंगे जहर.